या सगळ्यांच्या कानावर मी आजच्या या आंदोलनाची धाकता मी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या माध्यमातून आता 536-86 लोक 588 लोक लाईव्ह मध्ये आलेले आहेत. कमाल आहे सर तुमची. लोक तुमच्यावर खूपच प्रेम करतात आणि तुमचं वरचेवर सबस्क्रायबर पण तुमचे आता 39,000 गेलेत. तुमची ही एवढ्या उशिरापर्यंतची पण लगेच बंद करून पळून जाऊ नका एखादी कमेंट मी वाचलो तर. नाही आज कमेंटच नाही येतात. पहा तुम्ही दिसत नाही तुम्हाला कधी. का बरं कमेंटच दिसणार नाही का? म्हणजे कमेंट करायची व्यवस्थाच नाही का? नो कमेंट्स ओनली ऍक्शन. नाही 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 कमेंट करू द्या ना. याचं काय, एखादी बदमाश प्रवृत्तीचा आहे म्हणून काही मत व्यक्त करायला तुम्ही स्वातंत्र्य त्यांचं हिरावून घेता का? नाही नाही. ही जर मुलाखत व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. बालाजी पाटील चाकूरकर चुकत असतील तर बालाजी पाटील चाकूरकरांना पण खरमरीत कमेंट करून ताळ्यावर आणण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. पण चुकीचं कमेंट नाही करायचं. चुकीची म्हणजे दिशाहीन कमेंट नाही करायची. हा आमचं कुठं चुकत असेल तर आम्ही सांगा, आम्ही नक्की दुरुस्ती करू. म्हणून आता मी आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं उद्या या सुट्रीपाडा या ठिकाणी एकत्र व्हा. मी उद्या संध्याकाळपर्यंत मुंबईला जाऊन मी परत इथं येणार आहे. उद्याचं काय नियोजन सर्व प्रशिक्षणार्थी करतील ते आपण सगळेजण मिळून सामूहिक या आंदोलनाची तीव्रता धाकता आपण लक्षात आणून हा आक्रोश शासनापर्यंत आपण पोहोचूया. मी परवा दिवशी या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहे. परवा दिवशी या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडिया पण येईल. याविषयी पण मी काळजी घेणार आहे. कारण आता थोडस उशीर झाला. अभिलाल देवरेंनी जरा चूक कबूल पण केलेली आहे. त्यांचा टायमिंग चुकलेला आहे. त्यांचा उद्देश प्रामाणिक आहे. हो चांगला माणूस आहे. पण थोडस टायमिंग चुकलाय. आपले हिंदू धर्मामध्ये जे काही सण वार व्रत वैकल्य या सगळ्यात टाइम पिरियड तोच आहे. 4 महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी आंदोलन घोषित केलं होतं. तो पण टाइम हाच आहे. आता जरांगे पाटलाचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. आता आपल्या आंदोलनाकडे राज्य शासनाला वेळ द्यायला सुद्धा वेळ मिळेल आणि मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्या लोकांना आपण प्रेसच्या माध्यमातून बोलावून घेऊन कसं करता येईल याविषयी जरा मी त्याबद्दलही मी करेन. आणि आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आणि नेतृत्वांना मी नम्र विनंती करेन की बाबांनो, हेवा देव्यामध्ये गटातटामध्ये आपण विभागणी न करता आपलं ध्येय काय आहे? प्रशिक्षणार्थ्यांचं कल्याण. मग 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांचं कल्याण जर आपल्या हातून होणार असेल तर आपला लहान मोठेपणाचा इगो प्रॉब्लेम जरा बाजूला ठेवा. बालाजी पाटील अत्यंत राई इतका छोटा व्हायला तयार आहे. मला हा लढा माझ्या मोठेपणासाठी मी लढायला तयार नाही. मी कधीही लढणार नाही. माझा हा लढा हा शेवटच्या घटकासाठी, अंत्योदयासाठी आणि गरजवंत प्रशिक्षणार्थ्यासाठी मी हा लढा लढतोय. त्याकरिता मी आपल्या सर्वांना मी विनंती करत असताना मी बोलेन की आपले युवो बाजूला ठेवा. जे कोणी नेतृत्व करणार आहेत, मी अभिलाल देवरेला पण सांगितलं आणि आता अभिलाल देवरे ऐकत आहेत. मी त्यांच्या बाजूलाच बसूनच मी आता तुमच्याशी संवाद साधतोय. तुमची राष्ट्रीय संघटना असेल, त्या राष्ट्रीय संघटनेला जरा थोडस बाजूला ठेवा. राष्ट्रीय संघटना राष्ट्रीय संघटनेच्या ठिकाणी, राष्ट्रीय पुन्हा तुमच्या संघटनेचा विस्तार करा. आमच्या शुभेच्छा येतात. पण आता फक्त आणि फक्त प्रशिक्षणार्थी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना या बॅनर खाली आपण सगळेजण एकत्र होऊया. मग त्यामध्ये अनुपजी असतील, त्यामध्ये माजी खासदार राठोड साहेब असतील, त्यामध्ये प्रकाशदादा साबळे असतील, की सांगलीचे तुकाराम बाबा असतील. हो ठीक आहे, तुकाराम बाबाचं आमचं थोडस काही वैचारिक मतभेद झाले पण होतात पण हे काही आमचं धुऱ्या बंधाऱ्याचं भांडण नाही आहे. त्याच्यामुळे मी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आता 700 लोक आहेत, तर या 700 लोकांच्या माध्यमातून मी तुकाराम बाबाला पण मी आवाहन करतो, या लढाऊ